क्रेडिट कार्ड कॅश लिमिट आणि बँकिंग नियमांमध्ये एप्रिल 2025 पासून होणारे बदल. एप्रिल 2025 पासून अनेक नियम बदलत आहेत. या बदलांचा परिणाम बचत खाते, क्रेडिट कार्ड, ATM व्यवहार आणि डिजिटल बँकिंगवर होणार आहे. या नवीन नियमांची माहिती असल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान टाळण्यास आणि बँकिंग सेवा अधिक फायदेशीर बनविण्यास मदत होईल. काही बँकांनी त्यांच्या ATMवर व्यवहारांवर मर्यादा आणली आहे, तर इतर बँकांच्या ATMमधून पैसे काढण्यावरही बंधने घालण्यात आली आहेत. ग्राहकांना आता फक्त 3 वेळा मोफत पैसे काढण्याची परवानगी असेल. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 20 ते 25% शुल्क भरावे लागेल. डिजिटल बँकिंग सेवांना अधिक सुरक्षित करण्यासाठी 2 स्तरीय प्रमाणीकरण आणि बायोमेट्रिक सत्यापन लागू केले जात आहे. ग्राहकांसाठी AI आधारित चॅटबॉट्स उपलब्ध करून दिले जातील, ज्यामुळे सेवा अधिक सुलभ होईल. भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, केनरा बँक आणि काही इतर बँकांना शहरी, अर्ध-शहरी आणि ग्रामीण शाखांसाठी न्यूनतम शिल्लक राखण्याचे नियम बदलले आहेत. शिल्लक कमी असल्यास ग्राहकांना दंड भरावा लागेल. चेक व्यवहारांसाठी पॉझिटिव्ह पे प्रणाली लागू. 5,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी ग्राहकांनी चेक क्रमांक, तारीख, लाभार्थ्याचे नाव आणि रक्कम यांची माहिती बँकेला पूर्वसूचना द्यावी लागेल. यामुळे फसवणूक आणि त्रुटीचा शक्यता कमी होईल. बचत खाते आणि मुदत ठेवीवरील व्याजदर बदलले आहेत. बचत खात्यावरील व्याजदर शिल्लक रकमेवर आधारित असतील आणि शिल्लक रक्कम असल्यास जास्त व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. भारतीय स्टेट बँक, IDFC फर्स्ट बँक आणि ॲक्सिस बँक सारख्या बँकांनी विस्तार को-ब्रँडेड क्रेडिट कार्डावरील फायदे कमी केले आहेत. तिकीट व्हाउचर्स, न्यूनीकरण फायदे आणि माइलस्टोन रिवॉर्ड्स यासारखे फायदे बंद केले जातील. ॲक्सिस बँक विस्तारा कार्डचे फायदे 18 एप्रिल पासून बदलणार आहे.